त्यानं सरकारी घाटाकडनं असं मई घाटाकडनं होडी टाकून बरोबर होडी त्या होड्यांच्या आधी पुढं काढली होडी. होडींच्या स्पर्धेत पहिला नंबर आला. कोणाला वाटले नव्हतं की शेवट सुटलेली होडी पहिली आली. या प्रत्येक पुलाच्या खांबातून नागमोडी होडी काढायची. या पुलाच्या ह्याच्यातून नागमोडी होडी काढून सांगलीवाडीपर्यंत यायचो. ते शिव्यांचा भडीमार करायचे. डोळ्यातनं पाणी यायचं, इकडं अंगातलं प्राण नसायचं आणि इकडे तर ओढायला लागायचं. अवली जास्त जोरात ओढली गेली आणि आमची नाव गाळात फसली. इथे सांगलीवाडीच्याच बाजूला पुलाच्या थोडंसं वर. नमस्कार, मी प्रसाद जोशी. याआधी आपण सरांसोबत गप्पा मारताना, त्यांचा जीवनपट उलगडताना, त्यांचं पोहणे या विषयावर गप्पा मारल्या. आता आपण सरांचं होडीत बसणं आणि होड्यांच्या स्पर्धात भाग घेणं याबद्दल बोलणार आहोत. साधारणपणे 1965 सालापासून सर होडीत बसायला लागले आणि त्यांनी स्पर्धांमध्ये त्यानंतर भाग घ्यायला सुरुवात केली. तुमची होडीत बसण्याची सुरुवात कधीपासून झाली आणि तुम्ही कधीपासून सराव सुरू केलात? सांगली जशी नाट्य पंढरी आहे तशी क्रीडा पंढरी पण आहे. एक होड्यांच्या स्पर्धेची वैभवशाली परंपरा सांगलीत बघायला मिळते. सांगलीत होड्यांची पुष्कळ मंडळं आहेत. सांगलीवाडी आहेत. सांगलीत आपल्या गावभागात 3-4 मंडळं आहेत. चमडोळी, डिग्रज, आसपासच्या खेड्यातल्या सगळ्या होड्या अतिशय चांगल्या असायच्या. तयारीची मुलं असायची आणि त्यात आम्ही भाग घ्यायचो. 1965-66 साली त्यावेळच्या होड्या अतिशय जड लोखंडी अशा होत्या की 8-8, 10-10 जणांना उचलायच्या नाही. आताच्या होड्या हलक्या आहेत, 2-3 उचलू शकतात. आणि अशाच 15 ऑगस्टला युवक काँग्रेसतर्फे होड्यांच्या स्पर्धा होत्या. आमची होडी दुर्दैवानं सगळ्यात मागणं निघाली. बाकी सगळ्या होड्या सुटल्या आणि पात्र क्रॉस करून सांगलीवाडीकडे आल्या. आणि आमच्या होडीतल्या मात्र आंबी म्हणून जो आमचा चुकाणूधारक होता त्यानं सरकारी घाटाकडनं असं मई घाटाकडनं होडी टाकून बरोबर होडी त्या होड्यांच्या आधी पुढं काढली होडी. आणि आम्ही जे मागं सगळ्यात होतो ते 2 नंबरपर्यंत आलो. पण येताना आमचा स्टॅमिना होताच, व्यायाम होता आणि रोजचं प्रॅक्टिस होतं. सगळे 5 पॉईंट असायचे. त्या ठिकाणी जाऊन सगळीकडनं फिती घ्यायचो आणि त्या फिती घेतल्यानंतर सरकारी घाटाला ती होडी लागायची. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या होड्या मारत मारत आमचा त्या ठिकाणी होडींच्या स्पर्धेत पहिला नंबर आला. कोणाला वाटलेही नव्हतं की शेवट सुटलेली होडी पहिली आली. सगळ्यांनी पुलावर आणि घाटावर जल्लोष केला आणि आमचं भरपूर कौतुक केलं. एवढंच नव्हे तर मंडळातल्या लोकांनी त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मंडळाच्या होडीची आमची मिरवणूक काढली. हा आनंददायक प्रसंग अक्षरशः माझ्या हृदयावर कोरलेला आहे आणि तो मी विसरू शकत नाही. यात तुमचे कोण गुरु होते याबद्दल जरा माहिती सांगा. आमचे होडी चालवण्यातले गुरु पहिल्यांदा आदिवली शाळेचे कैलासवासी कुपवाडकर, गजानन कुपवाडकर, काळे सर. आणि त्यानंतर मात्र आम्ही बलदेव पाटील, कैलासवासी नाना ओतारी, त्यानंतर आनंदराव दडगे, आंबी हे आमचे गुरु होते आणि ते आमच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे. आम्ही पहाटे 4:30-5ला होडी घेऊन यायचो आणि जोरदार आमचं प्रॅक्टिस असायचं 2-2.5 तास आणि खसून प्रॅक्टिस करून घ्यायची. पूर असला तरी आम्ही कधी पाऊस असला, काहीही असलं, अडचणी असल्या तरी प्रॅक्टिसला कधी खंड पडून दिला नाही. कैलासवासी बलदेव पाटील आमचा सराव करून घेण्यास फार तरबेज होते. पूर आलेला असताना या प्रत्येक पुलाच्या खांबातून नागमोडी होडी काढायची. या पुलाच्या ह्याच्यातून नागमोडी होडी काढून सांगलीवाडीपर्यंत यायचो आणि पुन्हा तसंच ती नागमोडी होडी काढून सरकारी घाटापर्यंत आम्ही जायचो. म्हणजे पुलाच्या प्रत्येक खांबाला वळसा घालत सांगलीवाडीला यायचं आणि पुन्हा जायचं आणि मग पुन्हा वरपर्यंत साधारण डिग्रजच्या थोडंसं अलीकडं पर्यंत जायचो. पुन्हा पलीकडे होडी टाकायची पात्रातनं. जवळजवळ 2-2.5 तास सराव असायचा
सगळे आम्ही घामेघूम झालेलं असायचो, अंगात त्राण नसायचं. आणि प्रॅक्टिसच्या वेळेला सुद्धा आमचे हे बलदेव पाटील म्हणा किंवा नाना उतारी हे शिव्यांचा भडीमार करायचे. डोळ्यातनं पाणी यायचं, इकडं अंगातलं त्राण नसायचं आणि इकडे तर ओढायला लागायचं. अवलो ओढणं हे वरनं बघायला सोपं वाटतं, पाण्याच्या ताकदीपुढं आपली ताकद किती कमी आहे ते आम्हाला ते जाणवायला लागलं होतं. पण आम्ही प्रॅक्टिस करून बऱ्याच ठिकाणी नंबर मिळवले. हरिपूरला नंबर मिळवला, डिग्रजला मिळवला, इचलकरंजीला मिळाला. अशा तऱ्हेनं होड्यांच्या स्पर्धेत आम्ही आदिवली व्यायामशाळा आणि नवभारत व्यायाम मंडळकडून अनेक बक्षिसं मिळवली. आणि आमच्या मंडळाचं, आदिवली व्यायामशाळेचं, नवभारत व्यायाम मंडळाचं नाव आम्ही सगळीकडं मिळवतं. चांगल्या पद्धतीचे वल्ली ओढणारी म्हणून गावभागातली पोरं म्हणून आमच्याकडे बघितलं जाईल. समडोळीला सुद्धा अशाच स्पर्धा झाल्या, डिग्रज झाल्या होत्या, तिथंही आम्ही जाऊन म्हणजे साधारणपणे सांगलीवाडी, समडोळी, डिग्रज, हरिपूर, इचलकरंजी अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धेत तुम्ही भाग घेतला होता. होय. या स्पर्धांसाठी साधारण किती अंतर असायचं आणि किती वेळ लागायचा? या स्पर्धा सरकारी घाटावरून सुरू व्हायच्या. सरकारी घाटात तिथून सुरू व्हायच्या आणि मग तुम्ही कुठल्याही कमानीतनं वर जावा. आत्ताची जो माधवनगरचा पूल झाला आहे त्या पुलापासनं पुन्हा होडी पहिली फीत तिथं घ्यायची, दुसरी फीत मग पुन्हा इकडं मैघाटाच्या बाजूला, पुन्हा तिथनं येऊन तिसरी फीत सांगलीवाडीच्या बाजूला असायची आणि तिथनं पुन्हा खाली येऊन चौथी फीत धरणाजवळ असायची. तिथनं होडी वर घ्यायची आणि डबलमधनं होडी काढून डबल मच्छ्यातूनच होडी आणायची आणि मग तुम्ही सरकारी घाटाला पाचवी शेवटची फीत तिथे घ्यायची. सरकारी घाटावर जिथून सुरू केलेली स्पर्धा तिथं पोहोचायची. साधारण 55 ते 60 मिनिटाचा हा राऊंड असायचा. 55 ते 60 मिनिटाचा राऊंड सलग एवढा वेळ तुम्ही वलवायचं. म्हणजे प्रॅक्टिस असल्यामुळं आणि व्यायाम असल्यामुळं हे आम्हाला शक्य झालं होतं. ही खरं म्हणजे अतिशय जिद्द असायला लागती आणि प्रॅक्टिस असायला लागतं तर या गोष्टी जमतात. नुसत्या वरवर किंवा केव्हा तरी जाऊन या गोष्टी जमत नाहीत. पण साधारणपणे 5 फिती गोळा करताना तुम्ही 4 वेळा नदीचं पात्र क्रॉस करायचा. बरोबर. तर या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी केलेली असायची आणि तुम्ही तुमची शारीरिक ताकद टिकवून ठेवण्यासाठी होडीत बसलेलं असताना काय करायचं? त्या काळात आमच्याकडं काही इतर साधनं असायची नाही. ग्लुकोज पाणी वगैरे हे वगैरे असलं काय असायचं नाही. ग्लुकोन डी वगैरे असला काही प्रकार त्या काळात नव्हता आणि तो परवडणारही नव्हता आम्हाला. त्यामुळं जो लिंबू असायचे, लिंबाचे 7-8 असे अर्धे भाग करून तोंडात धरायचे आणि तेच आमचं एनर्जी ड्रिंक होतं. आणि ते इतकं चावलं जायचं की त्याची पूड व्हायची तोंडात. चावून ते सगळं पाणी जायचं आणि अशा जवळजवळ 8 ते 10 लिंबाच्या अर्ध्या पुढे आमच्या अखंड लिंबू खात एक शक्ती मिळायची किंवा एनर्जी मिळायची आणि आम्ही वल्ली जोरात ओढायचो आणि होडी नंबरात काढल्याशिवाय राहायचं नाही. ही होडी इकडून क्रॉस करताना किंवा एका बाजूनं काढताना काही अडचणी यायच्या का, की होडी अडकली आहे किंवा काय? एकदा आमची होडी आम्ही सोडल्या एकदम होड्या आणि सांगलीवाडीकडनं आपण वर जायचं. म्हणजे आता माधवनगरचा पूल झाला आहे, त्या पुलाजवळ नवीन जायचं. तेवढ्यात त्या आवली जास्त जोरात ओढली गेली आणि आमची नाव गाळात फसली. इथं सांगलीवाडीच्याच बाजूला पुलाच्या थोडंसं वर, मैघाटाच्या समोर जवळजवळ. आणि मग आम्हाला काय, आमचे गुरु आनंदराव दडगे, बलदेव पाटील होते, त्यांनी शिव्यांचा भडीमार केला. आता कशाला बसला इथं, गेला नंबर, आता काय उपयोग नाही, उड्या टाकतो आम्ही, बास करा आता. तेवढ्यात आमच्या तोंडावर असलेल्या माणसानं ती होडी आत ढकलली. त्यासाठी होडीतनं उतरायला लागलं. ती होडीनं उतरून ते गाळ असल्यामुळं ती ढकलली गेली आणि पुन्हा आम्ही वेगानं वल्ली मारायला सुरुवात केली आणि मी पुढं गेलो आणि सगळ्या फीत घेत गेले. आमचा पहिला नंबर त्यावेळेला काय आला नाही, पण दुसरा नंबर मात्र निश्चित आला. आणि अशी होडी अडचणीत असताना सुद्धा नंबर आल्यानंतर पुन्हा लोकांनी आमचं खरोखर मनापासून कौतुक केलं आणि तोही प्रसंग हा अतिशय आनंदाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे असं मला वाटतं.